गणपती बाप्पा मोरया. चला तर मग बनवूया आपण उकडीचे मोदक. तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी मी सर्वात पहिले एक ओला नारळ फोडून त्याला किसून घेतलेला आहे आणि किसलेलं नारळ हे किती वाटे आलेले आहे हे मी पहिले मोजून घेतलेलं आहे. तर ते बरोबर 2 वाटी आलेलं आहे मापात. आणि मग त्या 2 वाटी नारळासाठी मी 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे. गूळ किसायला सोपं जावं म्हणून थोडा वेळ फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचा, म्हणजे तो अगदी इझिली म्हणजे कापला जातो. आणि अशा प्रकारे 2 वाटी खोबऱ्यासाठी मी 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे. त्यालाही मी मोजून घेते. किट्टूमध्ये बिलकुलच पेशन्स नव्हते. तोही मध्ये मध्ये करत होता, मम्मा केव्हा बनतील केव्हा बनतील. गूळ आणि खोबरं मोजून झाल्यानंतर मग मी साईडला एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी दूध घातलं आणि त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घातलं. असं टोटल 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपल्याला 1 वाटी पाणी घ्यावं लागतं. तर मी अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे. आणि त्याला छान उकळी आल्यानंतर मग त्यात 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. आणि मग नंतर एका वाटी पाण्यासाठी आपल्याला 1 वाटी तांदूळाचं पीठ असं प्रमाण घ्यायचं आहे. आता आपलं दूध पाणी गरम झाल्यानंतर मी त्यात 1 वाटी दूध पाण्यासाठी मी 1 वाटी तांदळाची पिठी घातलेली आहे आणि त्याला छान मिक्स करून घेत आहे. आणि अर्धा चमचा चवीपुरता मीठ घालायचं आहे त्यात. आणि मग नंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आणि त्याला साईडला झाकून ठेवायचं आहे. एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्यात 1 चमचा खसखस घालायची आहे. आणि ही परत मग यात आपण जे 2 वाटी खोबरं मोजून ठेवलं होतं ते यात घालायचं आहे. त्याला छान परतवून घ्यायचं आहे. या स्टेजला मी किसलेलं खोबरं असंच घातलेलं आहे. तुम्ही याला मिक्सरमध्ये फिरवून घातलं तरीही चालेल, म्हणजे अजून सोपं होईल मोदक करायला. आणि 2 वाटी खोबऱ्याच्या किसासाठी मी 1 वाटी गूळ घातलेला आहे. आणि गुळासोबत जायफळ छान लागतं म्हणून मग मी थोडं जायफळही त्यात किसून घातलेलं आहे. आणि आपल्याला आवडत असेल तर वेलची पूडही अजून वरून ॲड करू शकतो आपण त्यात. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे याला. आणि मग नंतर हे मिश्रण गार झाल्यानंतर आपण त्याचे मोदक वळण्यासाठी घेऊ शकतो. आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण यात ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतो. मी जास्त ड्रायफ्रूट्स नाही घातले यात, मी फक्त थोडेसे अक्रोड बारीक करून यात घातलेले आहेत. आपलं सारण करून झाल्यानंतर मग आपण जे तांदूळाचं पीठ वाफवून ठेवलेलं आहे त्यालाही एका परातीत ओतून घ्यायचं आहे. आणि ओतून झाल्यानंतर थोडासा पाण्याचा हात ओला करून त्याला छान मळून घ्यायचं आहे. पाण्याचा किंवा तुपाचा हातही घेऊ शकतो आपण. त्याला मस्त छान मळून घ्यायचं आहे. जितकं जास्त मळणार आपण त्याला जितकी जास्त मशागत होईल त्याची, तितकं छान आपलं हे पीठ लवचिक होईल आणि आपल्याला हवे तसे मोदक बनवता येतील. आपल्याला खूप छान शेप देता येईल त्याला. आणि मग हे मळून झाल्यानंतर याला झाकून ठेवायचं. आणि आपल्याला जसजसे गोळे लागतील तसतसे ते गोळे घ्यायचे आणि मोदक बनवताना परत पाण्याच्या हाताने त्याला छान मळून घ्यायचे आणि मग त्याचा मोदक बनवायचा. याला छान मळून झाल्यानंतर जितके मोदक मला बनवून घ्यायचे आहेत त्याचे तितके छोटे छोटे गोळे मी यात बनवून घेतलेले आहे आणि बाकीचं पीठ परत झाकून ठेवलेलं आहे. मोदक बनवताना हाताला थोडं पाणी लावायचं, म्हणजे पीठ आपल्या हाताला चिपकत नाही आणि आपल्याला हवा तसा शेप देता येतो. शक्यतो जेवढी जास्त बारीक बनवता येईल आपल्याला तेवढी जास्त बारीक बनवायची याला. पहिल्यांदा साईडने बारीक करून घेतलेला आहे मी आणि मग नंतर मधल्या साईडने त्याला बारीक केलेलं आहे. अशा प्रकारे पारी बनवायची आणि मग मध्ये ते सारण घालायचं आणि मग ते सारण असं आतमध्ये लोटायचं. साईडने असे त्याच्या कळ्या करून घ्यायच्या आणि मग त्याला असा मोदकाचा छान शेप द्यायचा.
अशा प्रकारे आपला मोदक रेडी आहे। आता हे मोदक आपण वाफवून घेऊया। सगळे मोदक तयार करून घ्यायचे अगोदर मी 11 मोदक आणि 1 करंजी बनवून घेतलेली आहे प्रसादासाठी। आणि मग साईडला एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी करायचं गरम आणि त्यावर गाणी ठेवायची। त्या गाणीला पहिले अगोदर तेल लावून घ्यायचं। तेल लावून त्याला छान ग्रीस करून घ्यायचं आणि मग त्यावर आपल्याला मोदक ठेवायचे आहेत। मोदक ठेवण्यापूर्वी आपण ते मोदक केळीच्या पानावरही ठेवू शकतो किंवा एखाद्या सुती कापडावरही ठेवू शकतो, म्हणजे ते काढताना इझिली निघतात। आणि अशा प्रकारे 10 ते 12 मिनिटं याला वाफू द्यायचं आहे। आणि अशा प्रकारे आपले मोदक रेडी आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।